जय हिंद. मी तानाई सर, सुगो प्रबोधनीचा मुख्य प्रशिक्षक. हा व्हिडिओ तर व्हिडिओपेक्षा वेगळा असेल की सध्या उबाळे आपल्या सुगो प्रबोधनीमध्ये प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी तिची नवी मुंबई पोलीसमध्ये निवड झाली आणि हा जो तिच्या कडेवरती बसलेला आहे तो तिचा मुलगा आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, आयुष्यामध्ये सगळं हरून गेली. आयुष्यामध्ये ज्या लोकांसाठी काय दाखवायचं होतं, ज्या लोकांना जे स्वप्न बघितलेले ते सत्यात उतरवायची होती किंवा जे दाखवायचं होतं त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आणायचा होता, तेच लोक या जगात नाही. म्हणजे हा जो कडेवर बसलेला आहे हा तिचा मुलगा, हा अवघ्या 9 महिन्याचा असताना तिचे वडील, तिची आई आणि ह्या मुलाला सोडून या जगातून निघून गेले. जरी निघून गेले असतील तर आपण समजून घेऊ शकता त्या मुलीच्या वेदना काय असतील. आज एवढा आनंदाचा क्षण आहे किंवा आज आपण काहीतरी आयुष्यामध्ये मोठी अचिव्हमेंट केलेली आहे, परंतु ती दाखवायची कुणाला, आनंद कुणासाठी व्यक्त करायची, कुणाला कडकडून मिठी मारायची, कुणाला गैवरून रडायचं आहे. आपण एवढी मोठी वेदना सोसून एवढा मोठा संघर्ष करून आपण पोलीस झालो, हे कुणाला वरडून सांगायचं आहे, कुणाला टाहो करून सांगायचं आहे. या जगामध्ये ज्याला सांगायचं आहे तीच व्यक्ती हिच्या आयुष्यातून निघून गेली आणि निघून गेल्यानंतर तिने आपल्या सुगो प्रबोधनीवरती विश्वास ठेवला आणि ती इथं येऊन जरी सगळं काय आयुष्यात हरवलं परंतु आपली स्वप्न हरली नाही. तर सुगोनं तिला शिकवलं म्हणून इथे येऊन तिने प्रामाणिकपणे कष्ट केला आणि अखेर आज तिची नवी मुंबई पोलीस पदावरती तिची निवड झाली. आणि आपण जिथून घडलो तर जिथून घडवलं गेलं, ज्या गुरुनी घडवलं गेलं त्याच्या आज दर्शनासाठी ही आली. त्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रातील अशा बरेच विद्यार्थी असतील, अशा बरेच मुली असतील, घरामध्ये आपली स्वप्न बघून फक्त झोपू नका. संधी दरवाजाला येऊन ठोठावेल त्यावेळेस तू झोपलेला असशील तर समजून जा, संधी दार वाजवून वाजवून निघून जाईल. परंतु एक वेळ अशी येईल ज्या वेळेस तू जागा होशील त्यावेळेस संधी कधीच तुझ्या दरवाज्यावरती तुझं दार ठोकवायला येणार नाहीये. म्हणून संधी आली तर संधीचं सोनं करा, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. हे ज्या वेदना तर आपल्याला सगळ्याला कळाल्या, अशा विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीकडून आणि आपल्या अकॅडमीवरती जे काही आपले चिंतक आहेत, जे आपल्यावरती भरभरून प्रेम करतात, भरभरून आशीर्वाद करतात, त्यांना सर्वांना हात जोडून विनंती आहे अशा मुलीला आपणही भरभरून आशीर्वाद द्या, भरभरून तिला शुभेच्छा द्या की जेणेकरून येणाऱ्या आयुष्यामध्ये, येणाऱ्या पुढील भविष्यामध्ये ते अजून काहीतरी मोठी भरारी घेईल. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद. भेटूया लवकरच.